भगवान बुद्ध म्हणतात की इमस्मिन् सति इदं न होती इमस्स उपपाजा इदं न उत्पज्जती. ओके. जर हे अराईज होईल तर ते अराईज म्हणजे हे उत्पन्न होईल तर ते उत्पन्न होईल, हे नष्ट होईल तर ते नष्ट होईल. तर भगवान बुद्ध काय म्हणतायत, मेन कॉज जे आहे आपल्या अरायझिंगचा, आपण जे अराईज झालेलं आहे सध्या, ओके, एव्हरी मोमेंट आपण अराईज अँड पास होते. परंतु भगवान बुद्ध म्हणतात की मेन कॉज काय आहे? तर मेन कॉज आहे तृष्णा. जर तृष्णा उत्पन्न झाली तर त्याचे कारण उत्पन्न होतील. तृष्णेचे जे काही परिणाम, सॉरी कारण नाही, परिणाम उत्पन्न होतील. आणि परिणाम जर नष्ट झाले तर तृष्णा नष्ट होऊन जाईल. याचा अर्थच काय नष्ट होऊन जाईल? जाती जरा जी समोर लिंक आहे, जन्म घेणं, वय वाढणं, आजारपण, मृत्यू, शोक, किती आहे समोर जी लिंक स्टार्ट राहते पुन्हा पुन्हा उत्पन्न घेण्याची. तर आपण किती किती थांबवू शकतो? म्हणतो की माइंडफुलनेस जी आहे ती टेम्पररी थांबवत असते, परंतु ते त्याच कर्माला थांबवते जी नॉर्मल असतात. ओके, गारुक अचिन्न आणि आच्छिन्न कर्माला मोस्टली माइंडफुलनेस जी असते ती थांबवू शकत नाही. ओके, तिची इंटेन्सिटी कमी करेल. जसं की तुम्ही पाहता की सपोज आपल्याला डॉक्टर जर इंजेक्शन देते तर आपण त्या इंजेक्शनच्या जागेवर जर फोकस केला तर पेनची इंटेन्सिटी वाढून जाते, कारण की आपण त्याला फील करतो. ओके, परंतु आपण जर आपलं लक्ष दुसरीकडे दिलं, जसं की लहान बाळांना इंजेक्शन देताना ते काय करतात डॉक्टर, त्याचं लक्ष भटकवतात. सेम सेम आहे. जर काही कर्म जे असतात ते आपले रिझल्ट दिल्याशिवाय थांबवू शकत नाही. इव्हन अरहंत आणि संबुद्धांना पण ते रिझल्ट फेस करावं लागतं. ओके, तर चिंचेचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस शेवटचे क्षण आले होते तर भगवान बुद्धांची पाठ दुखत होती. असंख्य जन्माआधी भगवान बुद्धांनी एका पहिलवानाला पटकलं होतं आणि त्याचा पाठीचा कणा मोडला होता. ओके, चिंचेचं उदाहरण नाही. एका जन्मामध्ये भगवान बुद्ध एका कपलला पाहतात आणि म्हणजे एक लेडीज आणि एका जेंट्सला पाहतात आणि त्यांच्याविषयी डाऊट उत्पन्न करतात, परंतु ते ऍक्च्युअल बहीण भाऊ असतात. ओके, तर हे जे काही परिणाम असतात, हे जे काही कर्माचे परिणाम असतात, यांचे भोग तेव्हाच संपतात ज्यावेळेस त्यांची म्हणजे जे विपाक आहे पर्यंत संपत नाही. ओके, परंतु जे काही रिझल्ट असतात यांची इंटेन्सिटी खूप कमी होऊन जाते आणि यांचं पुन्हा पुन्हा येणं कमी होऊन जातं. नंतर आपण हे नाही म्हणू शकत किंवा आता मी माइंडफुल राहिलो तर हे कर्म संपलं नाही. पुन्हा त्याच्या परिपक्वतेनुसार पुन्हा पुन्हा येत राहत. ओके, तर मूळ जे आहे लोभ दोष मोह हे ज्यावेळेस आपली विपश्यना फिनिश होते त्याच वेळेस हे रिमूव्ह करता येते. रिमूव्ह करण्याची पद्धत एकच आहे की त्याला ड्राईड अप करावं लागतं. ड्राईड अप म्हणजे त्याला सुकवावं लागतं सर. की आपल्याला पुन्हा पुन्हा लोभ दोष मोहावर काम नाही करावं लागत. माहिती का, एक एक उदाहरण आहे. आपले जे चरित्र बनतात, राग चरित्र, मोह चरित्र, दोष चरित्र, असे जे चरित्र बनतात, आपले जे कॅरेक्टर बनतात,
तर हे जे कॅरेक्टर्स आहेत हे आपल्या प्रॅक्टिसवर डिपेंड करतात, लोभ दोष मोहाच्या. की जितका आपण लोभ दोष मोह प्रॅक्टिस करतो, जेवढं वापरतो तेवढं आपलं कॅरेक्टर बनत जातं, तेवढं ते फॉर्म होत जातं. जसं की एखाद्या एखाद्या व्यक्तीची मेधा स्ट्रॉंग असते, तर त्याची जी ऍक्टिव्हिटी असते ती माइल्ड होऊन जाते, एकदम सॉफ्ट होऊन जाते. ओके, बरेचसे असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की काही प्रॅक्टिस केल्यानंतर ते उत्पन्न होतात. तर तर आपण हा विचार नाही करू शकत की माइंडफुलनेस टोटली डिस्ट्रॉय करते. इव्हन समाधी सुद्धा पूर्ण डिस्ट्रॉय नाही करत. ओके, समाधी सुद्धा पूर्ण डिस्ट्रॉय नाही करत. समाधी काय करते? सप्रेस करते. समाधी सप्रेस करते. सती काय करते? त्याला दाखवते. Okay. आणि संपजन्य जी असते ती आपल्याला क्लिअर कॉम्प्रिहेन्शन काय करते? आपल्याला अंडरस्टँड करून देते की वी शुड नॉट ऍक्ट अपॉन दिस इम्पल्शन्स. की मेंटल इम्पल्शन जे काही उत्पन्न होत आहेत, मनामधून जे काही उत्पन्न होत आहे, त्याच्यावर आपण रिप्लाय करावं की नाही करावं, हे आपल्याला क्लिअर कॉम्प्रिहेन्शन, माइंडफुलनेस प्लस क्लिअर कॉम्प्रिहेन्शन, सती संपजान्य हे आपल्याला दाखवून देते. Okay? परंतु इव्हन आपण अप्लाय किंवा रिप्लाय नाही केला तरी पण त्या कर्माचे विपाक जोपर्यंत क्षीण होत नाही तोपर्यंत ते रिझल्ट दाखवतात. परंतु जर आपण पेशन्स वापरलो, ओके, पेशन्स वापरून सतीचा उपयोग करून जर त्याला वॉच केलं, ओके, त्या रिझल्ट्सला जर वॉच केलं, तर त्याची जी इंटेन्सिटी असते किंवा त्या विपाकचा जो पॉवर असतो तो खूप कमी होऊन जातो. नेक्स्ट टाइम तेवढी त्याची इंटेन्सिटी राहत नाही. म्हणून जेव्हा पण काही वाईट घडत असतं त्यावेळेस संयम आणि शांतता ठेवणं खूप महत्वाचं असतं. जर आपण त्यावेळेस दुर्गुणांचा वापर केला ना, तर तो विभाग खूप स्ट्रॉंग होऊन जातो. हे कसं आहे की तुम्हाला वाईन असते किंवा जे दारूमध्ये प्रकार आहेत, स्कॉच किंवा विस्की, ओके, तर याच्यामध्ये कसं असतं की जी जेवढी जास्त दिवस स्टोअर करून ठेवलेली असते वाईन, 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 100 वर्ष, ओके, तेवढी ती एक्सपेन्सिव्ह असते. सेम थिंग या जन्मामध्ये पण तुम्ही जे दुर्गुण जास्त स्टोअर करसाल स्वतःमध्ये, जेवढे जास्त तुम्ही जमा करसाल तेवढे ते जास्त तुम्हाला इफेक्ट देतात, तेवढे ते तुम्हाला गुंगवून ठेवतात. एखादा व्यक्ती रागीट असतो तर तो प्रत्येक गोष्टीवर रागच दर्शवतो, नियरली त्याच्याशी प्रेमाने बोललं त्याच्यामधून रागच उत्पन्न होतो. ओके, एखादा व्यक्ती डाऊटफुल असतो तर तो डाऊटच उत्पन्न होतो. सेम थिंग आपल्या आपल्या कर्मामध्ये आपण असंख्य कर्म असंख्य जन्मापासून करत आलेलो आहे. त्यामध्ये आपण कुठं काय केलेलं आहे आपल्याला माहित नाही. म्हणून आपण प्रयत्न करायचा आहे की सती संपादनानंच वागायचं आहे, क्लिअर कॉम्प्रिहेन्शन. जर आपण कंटिन्यू प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करत बसलो, वी आर लाईक अ सेम डॉग. जसा डॉग, कुत्रा प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यावर भुकतो, की रिप्लाय करतो, इम्पल्सेस जनरेट करतो, सेम थिंग पण प्राण्यासारखं नाही व्हायचंय. प्राणी जसे ऍक्ट करतात, प्रत्येक घटनेला रिॲक्ट करतात, तसं आपण नाही वागायचं. आपण सगळ्यात महत्वाचं असतं पेशन्स. पेशन्स ही निभावण्यासाठी सर्वात मोठी प्रॅक्टिस आहे. जर तुम्ही संयम ठेवला ना, तर ऑटोमॅटिकली सती तुमची पॉवरफुल होऊन जाते. सती पॉवरफुल झाली की तुम्हाला तुमच्या दुर्गुणांचे एंटर होण्याचे दरवाजे बंद होऊन जातात. ओके. ते दुर्गुण जर आतमध्ये आले नाही तर पॉसिबिलिटी असते की जे पायोगा विपत्ती आहे
ती दरवाजे उघडत नाही मागच्या जन्माची. ओके. पायोगा विपत्ती जी आहे, म्हणजेच पायोगा विपत्ती म्हणजे काय, की मागच्या जन्मामधले अपुण्याचे रिझल्ट या जन्मामध्ये घेऊन येते. इट्स लाईक अ डोअर. ओके. पायोगा विपत्तीचे दरवाजे उघडत नाही. इनडायरेक्टली पायोगा विपत्ती नाही उघडली, दुर्गुण नसले तर मन काय आहे, की मन हे विदाउट ऑब्जेक्ट अराईज होत नाही. न्यूट्रलिटी खूप रेअर राहते. आपण म्हणू की न्यूट्रल. उपेक्षा संबोधजंग जे आहे, एवढं लक्षात ठेवा, उपेक्षा हे फोर्थ चानामध्येच डेव्हलप होत असते. तुम्ही जर म्हणसा की सुख आलं आणि दुःख आलं आणि मी स्थित भावनेमध्ये, दॅट इज अ फेक. ओके, दॅट इज अ फेक, ओनली फेक. फेक समजतं का? खोटं आहे. तुम्ही म्हणसाल, बरेचसे टीचर्स, मोठे मोठे टीचर्स स्पष्ट सांगतात की उपेक्षा भाव, स्थित भाव, तटस्थ भाव. हाऊ इट कॅन बी? कस काय उत्पन्न होणार? अरे बाबा, मन प्रत्येक क्षणाला विदाउट ऑब्जेक्ट उत्पन्न होत नाही. चौथ्या ज्ञानामध्ये एकाग्रता आणि उपेक्षा तुमचा ऑब्जेक्ट होऊन जातो मनाचा. दॅट इज द रिअल उपेक्षा. तो हे उपेक्षा भाव आहे, तो आहे स्थित्व. तो म्हणसा सुख आलं, ओके, दुःख आलं, मी तटस्थ भाव. नाही, तुमच्या मनामध्ये तो ऑब्जेक्ट ऑलरेडी इन्सर्टेड आहे. मन, चित्त जे असतं ते 10 कोटी चित्तखनांनी तयार होतं. एक खण जो आहे, एक कण जो आहे, तो एका भावानं तयार होतो. त्याचे सात सात प्रकारच्या पुन्हा पार्ट्स तयार होतात. 10 कोटी चित्तकणामधून एका कणाच्या एक 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 मन जे अराईज होते, त्याचे सुद्धा 7 भाग तयार होतात. तुम्ही कोणत्या ऑब्जेक्टला स्थित राहते? इम्पॉसिबल असतं. की त्यामुळे उपेक्षा जी असते, फोर्थ ज्ञानामध्ये जेव्हा आपण एंटर करून उपेक्षाची आणि एकाग्रतेची प्रॅक्टिस करतो ना, त्यावेळेस उपेक्षा संबोधजंग विथ माइंडफुलनेस अराईज होऊ शकतो. दॅट इज व्हेरी रेअर केस. फक्त अटेनमेंट वाले जे असतात तेच त्याचा उपयोग व्यवस्थितरित्या करू शकतात. इव्हन ज्यांनी फोर्थ जन प्रॅक्टिस विथ वॉकिंग डेव्हलप केलेली, दॅट इज द मास्टर. ओके, फोर्थ जन मास्टर. तिथं तिथं तुम्ही व्यवस्थितरित्या वापरू शकता. स्थित भाव जो असतो, ओके, स्थित भाव नसतो, तो संयम असतो. ऍक्च्युली तो पेशन्स असतो. म्हणजे आपल्याला बघायचं म्हणजे ओके, नो नो नीड टू रिॲक्ट, नो नीड टू रिॲक्ट. परंतु तू म्हणसान की नाही, उपेक्षा भावानं बघायचं, दॅट इज मिच्छादिठी. कधी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही धम्म कोणाला सांगत आहात, तर तो मिच्छादिठी नसला पाहिजे. कारण की मिच्छादिठी काय करते, जसं मी जर तुम्हाला रॉंग सांगत असेल ना, तर माझ्या हेलचे दरवाजे उघडतो मी. कारण की मी एक मिच्छादिठी नाही पसरवत आहे. आता समजा 180 आहेत. 180 जणांच्या कॉन्शियसनेस मध्ये मी हा डाटा स्टोअर करत आहे. सेम डाटा तुम्ही 10 लोकांना जर सांगत आहे, ते 10, ते 10, ते 10, ते 10, किती मोठं मिच्छादिठी झालं. 100% अविचीचे दरवाजे उघडू लागले मी. ओके. म्हणून धम्म सांगताना तुम्ही 100% शुअर असले पाहिजे, की तुम्ही चुकीचं नाही सांगू लागले. तुम्ही जर चुकीचं सांगत असाल, then you are the part. ओके. सम्मादिट्ठी जर तुम्ही सांगत असाल, then you are opening the door of निब्बाण. पण तुम्ही सम्मादिट्ठी सांगताय, तुम्ही मिच्छादिट्ठी सांगताय. मग तुमचा जो स्ट्रॉंग कर्म होईल, जसं की तुम्ही सम्मादिट्ठी प्रॅक्टिस करताय, सांगताय, परंतु मिच्छादिट्ठी सांगत आहे, तर सम्मादिट्ठी डेव्हलप होतच नाही. ओके. कारण की तुम्ही केलेले अचिन्ह कर्म जे हॅबिच्युअल कर्म, ते स्ट्रॉंग आहे आणि त्यांची क्वांटिटी जास्त झालेली आहे. ओके. कारण की सम्मादिट्ठी प्रॅक्टिस लवकर होत नाही. मिच्छादिट्ठी इझिली प्रॅक्टिस होऊन जाते. ओके. सेम पद्धतीने सांगा की इव्हन मी तुम्हाला आता म्हटलं की उपेक्षा संबोध जंग इथं डेव्हलप होतं. जर हे मी रॉंग सांगत आहे ना, आय एम ओपनिंग द डोअर.
ओके. मी डोअर ओपन करत आता हेच प्रवचन युट्यूबला चाललं जाईल. हेच वाक्य युट्यूबला लोक ऐकतील. एक माणूस नाही ऐकणार. समजा 1000 लोकांनी ऐकलं आणि 1000 लोकांची ती जर व्ह्यू जर डेव्हलप झाला, मी जसं सांगत आहे तसं, दॅट इज द रॉंग काम म्हणा. दॅट इज व्हेरी रॉंग काम. विचारदिट्टी खूप लवकर डेव्हलप होते. ओके. संमादिट्टीपेक्षा संमादिट्टी डेव्हलप व्हायला खूप वेळ लागतो. जोपर्यंत अष्टांगिक मार्ग आपण परफेक्टली पालन करत नाही, 10 पारमिता परफेक्ट पालन करत नाही, शील पक्के करत नाही, समाधीपर्यंत जात नाही, नाही होत. नाही होत. इम्पॉसिबल आहे. तुम्हाला आपण आंधळे आहे सध्या. अविद्या आहे म्हणजे आपण आंधळे आहे. ओके. तर शॉर्ट टर्म टॉक मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की जे काही आपण तृष्णा उत्पन्न करत आहे. ओके. 32 पार्ट्स घेण्याचा उद्दिष्ट एकच होता की ते जे 4 ओघ आहे, त्या 4 ओघाला आपण कसं डेव्हलप करायचं आहे, कसं त्याची जी त्याची जी करंट आहे, तो करंट कसा स्लो करायचा. ओके. जसं की आता 32 पार्ट्समुळे काय होईल की कामओघ जो आहे तो स्लो होऊन जाईल. ओके. त्याला इफेक्ट पडेल कारण की आपण कामछंद आणि कामरागाकडे पळत नाही, प्रॅक्टिस करत नाही. एक कामओघ भावोघ ऑटोमॅटिकली 6 इंद्रियांची जी इच्छा आहे, तृष्णा आहे, ती आपण कमी करत आहे. ओके. त्यामुळं भविष्यामध्ये मला असं पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, त्याला ब्रेक केला. दिठ्ठ ओघ. दिठ्ठ ओघ कमी करणं खूप खूप अवघड आहे. ओके. कारण की आपण आपले व्ह्यूज, जजमेंटल व्ह्यूज, धिस इज रॉंग, दॅट इज राइट, धिस इज दिस, दॅट इज दिस, हे जे आहे, हे आपले व्ह्यूज असतात. व्ह्यूज डेव्हलप बाय इगो. ओके. आपण जर म्हटलं की हा माझा व्ह्यू आहे, तो त्याचा व्ह्यू आहे, याचा व्ह्यू आहे. दॅट इज डेव्हलप बाय इगो. ओके. मी दृष्टिकोन निर्माण करतो. काय करतो? मी दृष्टिकोन निर्माण करतो. तर हे जे असतं हे आपल्या इगोतर्फे डेव्हलप होतं. म्हणून प्रॅक्टिसमध्ये जे आहे, हे अविद्या ओघ जो आहे तो तर जोपर्यंत तुम्ही 4 आर्य सत्य बघणार नाही, तोपर्यंत इम्पॉसिबल आहे. बघणंच नाही. यू नीड टू वॉक ऑन इट. यू नीड टू प्रॅक्टिस. यू नीड टू अंडरस्टँड. ओके. ह्या तिन्ही गोष्टींमधून जेव्हा आणि रिअलाइज होणं तर अति महत्वाचं आहे. ओके. जर आपण या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर शुअरली, ओके, शुअरली 100% एकदा का दुर्गुण कमी व्हायला लागले ना, तर समाधी डेव्हलप व्हायला वेळ लागत नाही. बघा आता ह्या ग्रुपमध्ये काही जणांना 3-3, 2-2 वर्ष समाधीचा लवलेश सुद्धा लागला नाही. पण तो क्विकली एखाद्या प्रॅक्टिसमध्ये क्विकली लगेच लागून गेला. ओके. तर आपण निराश नाही व्हायचं. आपण कंटिन्यू वॉक करत राहायचंय. ओके. परंतु समाधीला ॲडिक्ट पण नाही व्हायचंय. ओके. ॲडिक्शन जे असतं ते डेंजर असतं. एनी फॉर्म ऑफ प्रॅक्टिस ऑफ ॲडिक्शन, कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस जी आपण आसक्तीची करत आहे, आनंदाची करत आहे, ती रॉंग आहे. की इव्हन धम्मामध्ये पण आसक्ती नसली पाहिजे. की हा धम्म असा, तो धम्म तसा, हे असं, ते तसं. नो. दॅट इज रॉंग. ओके. व्ह्यूज जे आहे, तर हे व्ह्यूज आपण आपल्या बेस्ड ऑन नॉलेज अँड परसेप्शनवर तयार करत असतो. आपल्याला जेवढं नॉलेज आहे, आपण जेवढं बघत आहे, अंडरस्टँड करत आहे, त्याच्यावर ते डेव्हलप होत असतं. म्हणून आपण 100% एकच करायचं आहे की कामओघ जो आहे तो या 32 न तर कमी होईलच होईल. नंतर 10 टाइप्स ऑफ फॉलनेस आहे. जे शरीराचं जे 10 टाइप फॉलनेस ऑफ बॉडी जे आहे, ओके, तर त्यानं पण कमी होऊन जाईल. जसं 32 पार्ट फिनिश होतील तर आपण त्यावर जाणार. ओके. शरीर कसं कुसतं, शरीर कसं नष्ट होतं त्यावर आपण जाणार आहे. तर हे का घेते आपण? कारण की तृष्णा जी आहे ती या 6 इंद्रियांच्या भुकेमुळे वाढत राहते. ओके. आणि जसं आपण
पुन्हा हळूहळू हळूहळू समजायला लागतो की नाही, हा पान हा हा पाठ घाण आहे, की हे असं आहे, हृदय असं आहे, रक्त आहे, फ्लेश आहे. ओके. आता आपण सपोज बदाम शेक घेऊया. ओके. दिसायला खूप चांगला दिसतो. येलोइश व्हाईट आणि त्याच्यामध्ये आल्मंडचे कण, त्याच्यानंतर त्याच्यावर चेरी ठेवतात. ओके. वरतून दिसायला सो नाईस. जसं आपण जिभेला लावतो आणि पोटामध्ये जातं आणि जसं ते अ, छोट्या पेशी आतमध्ये चाललंय, ज्याला आपण मेसेंटरी म्हणतो. त्याच्यामध्ये गेल्यावर काय आहे, की त्याचा कलर बदलतो, त्याच्यात ॲसिड मिळलं जातं आणि एकदम घाणेरडं होऊन जातं. एकदम पू सारखं हे आतमध्ये गेल्यावर. वर दिसणाऱ्या सुंदर पदार्थाची जी खरी त्याचं जे खरं रूप आहे, ते मेसेंटरीमध्ये होतं. इव्हन त्याच बदाम शेकला तुम्ही 3 दिवस पिऊ नका. तसंच स्टिक ठेवा. त्यामध्ये तुम्हाला किडे पडलेले दिसतील. ओके. कोणतंही अन्न घ्या, त्याला तुम्ही थोडे दिवस जाऊ द्या. सडलं ते की त्याच्यामध्ये किडे पडतात. हेच मूळ रूप आहे प्रत्येक गोष्टीचं. सुंदरता कुठंच नसते. आपण म्हणतो सुंदरता मनामध्ये असते. आहे. ते परसेप्शन जे आहे ते रॉंग आहे. ओके. जे काही एक्झिस्ट करत आहे, ते काही रिअल नाही. जे काही रिअल तुम्ही समजताय, ते अस्तित्वातच नाहीये. अजाणपणामध्ये हो. ओके. परंतु आपण आपल्याला जो धम्म अराईज अँड पास बघायचा आहे विथ माइंडफुलनेस अँड समाधी, सती समाधी, या दोनच तुम्ही अरायझिंग अँड पासिंग एक्झॅक्टली पाहू शकता. नॉट विथ द परसेप्शन, नॉट विथ द मेमरी. ओके. एव्हरीथिंग व्हॅनिशिंग अँड अरायझिंग जे आहे ना, एक तुम्ही चटई घ्या. ओके. तुम्ही या डोळ्याने पाहू शकता का ते जे अरायझिंग अँड पासिंग आहे? सांगा. नष्ट होणं पाहू शकत आहे का आपण सध्या या डोळ्यांनी? नाही. या डोळ्यांनी आपण नष्ट होणं आणि निर्माण होणं नाही पाहू शकत. इव्हन प्रत्येक गोष्ट जी नाशवंत आहे, ती नाही पाहू शकत. इव्हन आपण स्वतःला नाही पाहू शकत. या भ्रमामधून निघून जायचं, की काही जी प्रॅक्टिसेस आहेत, ते म्हणतात की सब नाश हो रहा है, सब नाश हो रहा है. कसं पाहणार? यथा भूतं बजानाति, यथा भूतं बजानाति. कसं कसं पाहणार? जे जसं आहे तसं कसं पाहणार तुम्ही? तुम्हाला असं वाटतं का, की माराने जे जाळ पसरून ठेवलेलं आहे, ते एका शब्दांनी उडून जाणार आहे? नाही, नाही उडत. किती वेळेस सांगितलं, की भगवान बुद्ध ज्या रस्त्याने गेले, तोच रस्ता बरोबर आहे. ओके. तोच एक वे आहे, दुसरा नाहीये. ओके. आपण म्हणू की नाही याला वेळ लागतो. अरे मग वेळ लागतो, आपण डेव्हलपच नाही केलं ना. मला एक सांगा तुम्ही, तुम्ही आंब्याची कोय पेरली, बी पेरली. तुम्ही म्हणसाल की मला 2 दिवसातच आंबे भेटले पाहिजे. कसं काय होणार आहे? कसं काय होणार आहे? तुम्हाला वाट पाहावी लागते वर्षानुवर्ष. ओके. वाट पाहावी लागते आंब्याची. तुम्हाला माहिती राहतं की याला आपण अ, खत टाकलं, पाणी टाकलं, याला वासरांपासून जपलं, हं, तर हे एक दिवस वाढणार, एकदा फळ देणारच आहे. हा असतो आपला विश्वास. ही असते आपली श्रद्धा. फेथ कम्स फ्रॉम अंडरस्टँडिंग. फेथ कम्स फ्रॉम अंडरस्टँडिंग. तर आपण हे पाहिलेलं असतं. काय? की अरे हां, हे आंबा पेरला, की कोय पेरली याची की याच्यापासून आंब्याचं झाड येईल आणि मग ते झाड मोठं होऊन आंबे देईल. आपण स्पष्टरित्या पाहिलेलं असतं. आपण पाहिलेलं आहे अरहंत असो, भगवान बुद्ध असो, कितीतरी भिक्खू असो, हे याच रस्त्यांनी समोर गेलेले आहेत. ओके. जे लोकं माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करतात, दे आर जस्ट डेव्हलपिंग कनिका समाधी. ओके. कनिका समाधी ही
by itself not able to see the things as they really are. की मोमेंटरी कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते पाहूच शकत नाही. जसं आपण शरीरावर पाहतो, हे डेअर पहा, हे पहा, ते पहा, ते ओके. दॅट इज ऑल्सो मोमेंटरी. ओके. काही लोक संवेदना पाहतात. टचिंग 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 टचिंग, इथं पहा, इथं पहा, इथं पहा. या संवेदना उत्पन्न, संवेदना उत्पन्न. दॅट इज ऑल्सो मोमेंटरी. आणि का समाधी इम्पॉसिबल आहे जोपर्यंत आपण ऍक्सेस कॉन्सन्ट्रेशन पर्यंत जात नाही. ओके. जोपर्यंत आपण जाना डेव्हलप करत नाही. ओके. जोपर्यंत आपण कसिना डेव्हलप करत नाही. 4 एलिमेंट, त्यानंतर मग प्रदित्य समुत्पाद, नाम रूप, अँड देन कॉज अँड इफेक्ट, अँड देन विपश्यना. ओके. याच रस्त्यांनी सर्व बुद्ध गेलेले, याच रस्त्यांनी आनंद गेलेले. ओके. आपण म्हणतो की पारमितावर डिपेंड आहे. अरे बाबा, मागच्या पारमिता ठीक आहे, पण यावेळेस तर पारमिता डेव्हलप करा. एक चांगलं उदाहरण देतो या प्रवचनाचा शेवट म्हणून. ओके. एखादे वडील, आपले वडील जे असतात ते छोट मोठं जॉब करतात आणि एक छोटस घर आणि आपली फॅमिली लाईफ डेव्हलप करून देतात. परंतु त्याच घरामध्ये एखादा मुलगा उत्पन्न होतो, म्हणजे त्यांचाच मुलगा काय करतो की जॉब सोडून बिझनेस करतो. ओके. जिथं वडिलांनी कमवलं आणि जिथं सोडलं, तिथून तो मुलगा सुरुवात करून कितीतरी जनरेशन जे कमवलं नसतं तेवढं तो कमवून ठेवतो. आता हे मी उदाहरण का दिलं? मागच्या जन्माच्या पारमिता म्हणजे असं समजायचं की वडिलांनी कमवलेलं सत्य असं. आणि या जन्माच्या पारमिता म्हणजे आपण आता सध्या प्रॅक्टिस करत असलेल्या पारमिता. आता मला सांगा की तुम्ही आई वडिलांनी कमवलेल्या संपत्तीवरच थांबता का? नाही. त्याचा फक्त आपण उपयोग करतो सेल्फ डेव्हलपमेंटसाठी. सेम पद्धतीनं मागचे चांगल्या केलेल्या पारमिता त्या सध्या आपल्याला या जन्मामध्ये मनुष्य जन्मात घेऊन आले. ओके. चांगल्या टीचर्सला आपल्याला भेटवलं. दॅट इज अवर गुड पारमिता. परंतु आता त्याला एकदम मोठं करायचंय म्हणजे काय, की आपल्याला स्वतः बनण्यापर्यंत जायचं. जर काहीच करत नसणार आपण, तर काय होणार आहे, की आपण मागच्या पारमितांचा उपयोग नाही करू लागलो. त्याचा आनंद घेते. सेम उदाहरण आहे. जर आपण या जन्मामध्ये 10 काहीच नाही, 10 पारमिता तुम्ही पक्के करा आणि रोज पालन करा. बघा किती 8 दिवसात नाही फरक पडला तर बघा. 8 दिवसात. एकही शील तोडायचं नाही. रोज दान करायचं. रोज निष्कर्म करायचं. एव्हरीडे, एव्हरीडे. खोटं बिलकुल बोलायचं नाही. संयम 100% ठेवायचा. प्रत्येक गोष्टीत संयमची प्रॅक्टिस करायची. बोलण्याच्या आधी 5 मिनिटाचा संयम. सॉरी 5 सेकंडचा संयम, 10 सेकंडचा संयम. उत्तर देण्याच्या आधी 10 सेकंडचा संयम. पॉज थेअरी वापरायची. पॉज थेअरी वापरली की संयम डेव्हलप झाला. ओके. सेम पद्धतीनं आपण 32 पार्ट्स का डेव्हलप करत आहे? कारण की आपल्याला आपली तृष्णा जी आहे, कामतृष्णा जी, कामराग जो आहे तो कमी करायचा. आज आपला पाठ हृदय आहे. आपल्याला माहिती आहे की हृदय काय करतं. इट्स जस्ट जे ऑक्सिजन आहे हं, त्याला योग्य ठिकाणी पसरवते. ब्लडला पसरवते. त्याला रूपांतर करत आहे. ऑक्सिजन घ्यायचं, ब्लडच्या एव्हरी सेल्स पर्यंत पोहोचवायचं आणि मग पुन्हा त्याला उत्सर्जित करून कार्बन डायऑक्साइडनं बाहेर फेकायचं. हे काम. की 5 लिटर रक्त प्रत्येक मिनिटाला पंप करतं. पंप करतं कंटिन्यू. पंप करतं तर काय करतं? ऑक्सिडायझेशन करत नाही.
एव्हरी ब्लड सेलचं ते ऑक्सिडायझेशन करते. जो श्वास येते त्याला एव्हरी ब्लड सेल्स मध्ये पोहोचवते. ते ते रक्त काय मग पूर्ण शरीरामध्ये प्रसारित होतं. आणि जिथं जिथं ऑक्सिजनची गरज आहे तिथं तिथं ते पंप तिथं तिथं ते पोहोचून तिथं ते पोहोचवायचं काम करतं. सेम ऑक्सिजनची गरज आपल्या ब्रेनला पण आहे. राईट. एव्हरीवेअर हे पोहोचवले जातं. ज्यावेळेस सेल्स डॅमेज व्हायला लागतात, त्याची एक टर्म विसरलो मी, की सेल्स डॅमेज व्हायला लागल्या की ऑक्सिजन जमा करण्याची कॅपॅसिटी ती सेल्स गमावून ठेवते. त्याला विसरलो मी. एक नाव होतं मेडिकल टर्म मध्ये. विसरलो मी. एक पदार्थ आहे ज्यामुळं ते सेल्स जे असतात त्या स्टोअर करून ठेवू शकतात ऑक्सिजन. विसरलो मी. ओके. इस तेवढं इम्पॉर्टंट नाही. ओके. पण आपल्याला इतकं इतकं जास्त विचार करायची गरजच नाही. सिंपल. 10 पारमिता रोज पालन करा. 10 पारमिता लिहून ठेवा. ओके. शील व्यवस्थित ठेवा. ध्यान व्यवस्थित करा. काहीच अवघड नाही. खूप इझिली होतं. काहीच अवघड नाही. ओके. परंतु हे नाही की काहीच अवघड नाही याचा अर्थ 2 दिवसात भेटून जाईल. नाही. संयम ठेवावा लागतो आपल्याला. ओके. आज तुम्ही 3 वर्षापासून काही जण प्रॅक्टिस करताय. जवळपास 3 वर्षापासून प्रॅक्टिस करताय. 3 वर्षापासून जेवढं तुम्ही मला ऐकलंय, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये बराच फरक झालेला आहे. ओके. बराच फरक कोणता? तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जेवढे दुःखी व्हायचे, ओके. एखादा रिलेटिव्ह मेला की दुःख, एखादं काही झालं की दुःख, पेशन्स नव्हता, सफरिंग होती, फिअर होतं, हे सर्व होतं. आज ते नाहीये. बऱ्याच जणांच्या ह्याच्यात. मी हे नाही म्हणत की सगळ्यांच्या ह्याच्यात. बऱ्याच जणांच्या ह्याच्यात ते नष्ट झाले. नष्ट नाही, खूप कमी झालेलं आहे. ओके. आपण जर चेक केलं की कोविडच्या आधी आपलं बिहेवियर, कोविडच्या आधी आपल्या रिॲक्टिव्ह प्रोसेसेस कशा होत्या आणि आता कशा आहेत. आता बिलकुल संथ गतीनं वाहते सगळं. परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताना विचलित होता, तर हे नका समजू की ते वीकनेस आहे. नाही. काही काही वेळेस आपल्या प्रॅक्टिस काही काही नाही, प्रत्येक वेळेस आपल्या प्रॅक्टिसला विपाक स्टंप करत राहतो. तर आज आपला लिव्हर पार्ट आहे. ओके. लिव्हर काय आहे की लिव्हरमुळं आपल्याला माहिती आहे की लिव्हर काय करते, की ऑक्सिडायझेशन करत आहे. परंतु लिव्हर घाणेरडं आहे. जर तुम्ही हातामध्ये जर घेतलं तर लिव्हर हे खूप घाणेरडं आहे. लिव्हर हे अं, त्याचा कलर, त्याचा आकार तुम्ही जर हातात घेतलं ना रिअल वाला, तर खूप अवघड आहे. तुम्ही काय करा की जिथं पोस्टमॉर्टम होतात ते जाऊन पहा. काही जणांनी पाहिलेलं असेल. ओके. पोस्टमॉर्टम जे होतात ते बघा. हं. त्याच्यानंतर सडलेली बॉडी बघा. ओके. मृत शरीर बघा. हे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. हे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. ओके. आय थिंक मला वाटतं इनफ. तर आजचा जो पार्ट लिव्हर आहे तो कंटिन्यू बघायचा आहे आपण दिवसभर. हं. येस. ते तर दिवसभर आज आपण एकच ऑब्जेक्ट बनव. लिव्हर, लिव्हर, लिव्हर आणि हृदय, हृदय. सॉरी, लिव्हर नाही, हार्ट. आय एम सॉरी. हार्ट इंग्लिशमध्ये नाही, मराठीमध्ये. हृदय, 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 हृदय. कंटिन्यू एकच ऑब्जेक्ट मनामध्ये. एकच ऑब्जेक्ट कंटिन्यू मनामध्ये. एकच ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपल्या मनामध्ये राहतो ना, त्यावेळेस दुसरे जे ऑब्जेक्ट आहे, लोभ, दोष, मोहामुळे उत्पन्न होणारे, त्यांना जागा भेटत. ती सीट जी आहे मनाची, तुम्ही दुसऱ्या विषयाला देऊन देता. तुम्ही जाऊन बसता तिथं. त्याच्यामुळे दुर्गुणांना जागा भेटत नाही. आय थिंक एवढं इनफ आहे. सुरुवात करूया आता आपण प्रॅक्टिसची. तर सर्वांनी जी मूर्ती आहे तसं बसायचंय. मूर्तींच्या मातीजवळ अनोखे सर्वांनी हात पद्धतीने बसायचं आणि 3 वेळेस लांब श्वास
पूर्ण रिलॅक्स तुम्ही. शरीर आणि मन स्थित. विचलित असेल तर पुन्हा 3 वेळेस लांब श्वास घ्यायचे. एकदम रिलॅक्स. काही मनामध्ये विचार नाही की मला याच पद्धतीने करायचं, मला असंच बसायचं, मला तसंच बसायचं. काहीच नाही. नॉर्मली बसले तुम्ही. हाफ लोटस पोझिशन. आणि लक्ष जे आहे ते तुम्ही नाक आणि ओठाच्या मधात जो भाग आहे जिथं श्वास स्पर्श होतो, तिथून तुम्हाला बघायचं आहे. श्वास येत आहे, जात आहे. कंटिन्यू. जर कोणाला दिसलं नाही तर काही नाही, घाई करायची नाही. पुन्हा 5 वेळेस, 10 वेळेस लांब श्वास घ्यायचा आणि लक्ष पुन्हा तिथंच द्यायचं जिथं स्पर्श होतो. तिथून कुठं जायचं नाही. तीच जागा आहे आपली. श्वास येत आहे, श्वास जात आहे. कंटिन्यू तुम्ही एकाच ठिकाणी. श्वासावर पाहत असताना वेगवेगळे चित्र किंवा वेगवेगळे दृश्य किंवा वेगवेगळे आवाज जर येत असतील तर त्यावर लक्ष द्यायचं नाही. त्यामध्ये गळ्यामध्ये, नंतर डोक्यामध्ये जे काही आवाज तुम्हाला येत असतील त्यावर लक्ष द्यायचं नाही. बाहेरचे आवाज त्यावर लक्ष द्यायचं नाही. या क्षणाला तुम्ही फक्त तुमच्या श्वासासोबत
श्वास आणि तुमची एकाग्रता, श्वास आणि तुमची जागरूकता हे एकवटलं पाहिजे. तुम्ही फक्त त्याच ठिकाणी आहे याचा अर्थ तुम्ही एकाग्र आहात एकाच पॉइंटला. तुम्हाला भटकण्याची गरज नाही. ना की कोणतंही सेन्सेशन उत्पन्न झालं त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. शरीराला हलवायचं नाही, हाताला हलवायचं नाही. सातत्य खूप महत्वाचं. श्वास आणि तुमचा जो संबंध आहे तो वर्तमान क्षणामध्ये पुनर्निर्माण करत आहे. का? कारण की दुर्गुणांचा लवलेश इथं सध्या नाहीये.
लक्ष जे आहे ते माझ्या आवाजाकडे आणायचं आहे. आनापानसतीवरून फक्त आता म्हणायचं आहे, डोक्यावरचे केस मनातच म्हणायचं आहे. डोक्यावरचे केस, नंतर शरीरावरचे केस, नख, दात, त्वचा, मांस, नसा, हड्ड्या, हड्डीमज्जा, मूत्रपिंड, हृदय, यकृत, किलोकमा, प्लिया, फुफ्फुस, पाचन मार्ग, आंतपेशी, उदर, मल, मेंदू, पित्त, कफ, भूख, यकृत, घाम, चरबी, आंसू, नंतर तेल, ग्रीस, शरीरावरचं तेल, थुंकी, शेंबूड, सांध्यातील द्रव्य, लघवी. हे आता पुन्हा म्हणा एकदा. लघवी, सांध्यातील द्रव्य, शेंबूड, थुंक, शरीरातील शरीरातील तेल, ग्रीस म्हणतो आपण त्याला, अश्रू, चरबी, घाम, रक्त, पू, कफ, पित्त, मेंदू, मल, उदर, आंतपेशी, फुफ्फुस, प्लिया, किलोकम, लीवर, हृदय, मूत्रपिंड किडनी, हड्डी म्हणजे बोन मॅरो, हड्डी बोन्स, पेशी, नसा, नसा, पेशीने नसा, मांस, त्वचा, दात, नख, शरीरावरचे केस आणि डोक्यावरचे केस. तर हळूहळू पुन्हा तुम्ही 3 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे. 3 वेळेस लांब श्वास घ्या. तीन वेळेस लांब श्वास घेऊन तुम्ही डोक्यावरचे केस बघायचे. डोक्यावरचे केस बघायचे. डोक्यावरचे केस बघतायत तुम्ही. जसं तुम्ही डोक्यावरची केस पाहताय, तो पूर्ण एरिया रिलॅक्स, पूर्ण शांत, स्तब्ध. कपाळापासून मानेपर्यंत दोन्ही कानापर्यंत केस पाहायचे. त्यानंतर भुवया पाहायच्या आहेत.
भुवया, नाकामधले केस, हातावरचे केस, पायावरचे केस, शरीरावरचे केस, सर्व घाणेरडे आहे. सर्वांचा रंग खराब आहे, आकार खराब आहे. संयोग खराब आहे, जागा खराब आहे. शरीरावरचे केस, रंग खराब, गंध खराब, आकार खराब, जागा खराब, संयोग खराब. शरीरावरचे केस, त्यानंतर नख, 20 बोटांचे नख. नख पाहताय, स्किन, स्किन. स्किन पाहायची, असं आवरण ज्यानं दुर्गंधी लपून ठेवलेली, एक प्लास्टिक बॅग सारखं. स्किन, टीथ घाणेरडे आहेत, घाणेरडे आहेत, घाणेरडे आहेत. रंग घाणेरडा, आकार घाणेरडा, वास घाणेरडा, जागा घाणेरडी, संयोग घाणेरडा. टीथ पाहताय, पूर्णपणे एकाग्र तुम्ही. टीथ, त्यानंतर आता तुम्ही डायरेक्टली हृदयापर्यंत जायचंय. प्रयत्न करायचा आहे, नाही झालं तरी ठीक आहे. तुम्ही त्या चेस्टच्या जवळ थांबा, जिथं हृदय स्थित असतं. आणि आपलं हृदय बघा, पंप करताना, हलताना. आणि या 5 लाईन्स म्हणायच्या आहेत. हृदयाचा रंग खराब, आकार खराब, वास खराब, जागा खराब, संयोग खराब. हृदय ज्यांना नाही दिसत आहे त्यांनी डोळे उघडून एकदा स्क्रीन पाहायची आणि लगेच डोळे बंद करायचे. ती इमेज डोळ्यासमोर ठेवायची. कंटिन्यू, कंटिन्यू, कंटिन्यू. हृदय, स्क्रीन बघून डोळे बंद करा आणि ते चित्र समोर ठेवा.
परंतु वाक्य म्हणा हृदयाचा रंग खराब, देहाचा आकार खराब, वास खराब, जागा खराब, संयोग खराब. सातत्य अति महत्वाचं हृदयाविषयी. आज दिवसभरही तुम्ही हेच ऑब्जेक्ट करणार आहे, हेच ध्यान करणार आहे. कंटिन्यू हृदय 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 डोळ्यासमोर आणायचंय. प्रॅक्टिस दिवसभर सोडायची नाही. ओके. जो व्यक्ती धम्म प्रॅक्टिस करतोय याचा अर्थ तो धम्माचं रक्षण करतोय. ऑटोमॅटिकली आपणही दुर्गुणांपासून संरक्षित होऊन जातो. कंटिन्यू करा, कंटिन्यू करा. हृदय हृदय हृदय. हार्ट हार्ट. हृदयम हृदयम. रिपल्सिव रिपल्सिव.
ओके. 5 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे आता. 5 वेळेस लांब श्वास घ्या. रिलॅक्स युअर बॉडी. पूर्ण बॉडी रिलॅक्स. येस. आणि आता डोळे उघडू शकता. समोरची 5 मिनिट आपण प्रश्न उत्तर